नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान यामधील प्रकरण 3 विलग करूया घटक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. त्यातील पहिलं, चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंबटिंब याचा वापर केला जातो. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील योग्य पर्याय आहे चुंबकीय गुणधर्म. दुसरा आहे, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत उपयुक्त ठरते. योग्य उत्तर आहे चाळणे. पुढचा आहे, पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी टिंबटिंब पद्धतीने वेगळी करता येते. या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. योग्य पर्याय आहे बाष्पीभवन. पुढची रिकामी जागा, दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे. त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे टिंबटिंब पद्धतीने शक्य होईल. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे. उत्तर आहे यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. प्रश्न क्रमांक 2, सत्य की असत्य ते ठरवा. असत्य असेल तर का ते लिहा. पहिलं, द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. उत्तर, हे विधान सत्य आहे. दुसरं, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. उत्तर, हे विधान असत्य आहे. असत्य का आहे त्याचे कारण आपण लिहिणार आहोत. कारण सर्व धातू वेगळे करता येत नाहीत. या पद्धतीने फक्त चुंबकीय धातू वेगळे करता येतात. पुढचं आहे, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. उत्तर, हे विधान असत्य आहे. कारण समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते. पुढचा आहे चौथा प्रश्न. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते. उत्तर, हे विधान सत्य आहे. पाचवा आहे, जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवडणे ही पद्धत वापरता येते. उत्तर, हे विधान असत्य आहे. कारण निवडणे ही पद्धत द्रवातील न विरघळणारे जड स्थायू पदार्थ तळाशी स्थिरावल्यानंतर वरचा द्रव वेगळे करण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी. उत्तर, गाळण पद्धती अशा मिश्रणासाठी उपयुक्त ठरते ज्यामध्ये द्रव पदार्थ आणि त्यात न विरघळणारा स्थायू पदार्थ असतो. दुसरं, गाळण कागद वापरल्याने द्रव पदार्थ खाली जातो तर स्थायू पदार्थ गाळणीवर अडकून वेगळा होतो. पुढचा प्रश्न, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल. उत्तर, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा करण्यासाठी गाळण पद्धत वापरेल. दुसरं, बारीक जाळीने मिश्रण गाळल्यास पाणी खाली जाते आणि लाकडाचा भुसा गाळणीवर अडकून वेगळा होतो. पुढचा प्रश्न, सुतार काम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल. यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते. उत्तर, हाताने वेचून किंवा चुंबकीय विलगीकरण पद्धतीने. दुसरं, यापैकी चुंबकीय विलगीकरण ही पद्धत अधिक सोपी आहे. तिसरं, कारण लोखंडी खिळे चुंबकाकडे आकर्षिले जातात आणि सहज वेगळे होतात. पुढचा प्रश्न आहे, पुढे शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहे. नमुन्यासाठी असा एका शब्दाभोवती वर्तुळ केलेले आहे. शब्दकोड्यातील असे वेगळे शब्द शोधा, ते नोंदवहीत लिहा. बघा, आता या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे आणि यातील शब्द आपल्याला या प्रकारे लिहायचे आहे. बघा, गाळणे, घुसळणे, निवळणे, चाळणे, निवडणे, बाष्पीभवन, चुंबकीय विलगीकरण. उपक्रम, कागदाचे 9 त्रिकोण कापून घ्या. खालील कोडे त्यावर लिहून घ्या. गटामध्ये बसून हे 9 त्रिकोण अशा पद्धतीने लावा की त्यांचा एक त्रिकोण तयार होईल आणि प्रत्येक बाजूवर लिहिलेल्या विलगीकरणाच्या पद्धतीसमोर त्याचे उदाहरण असेल. एकत्र बसून कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, हा उपक्रम आपण या प्रकारे करू शकतो.
या प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण दिलेले आहे. या प्रकारे हा त्रिकोण तयार केलेला आहे. बघा, हा एक त्रिकोण तयार झालेला आहे. निवळणे, धान्यातील खडे वेगळे करणे, बाष्पीभवन, समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळे करणे, नंतर चाळणे, पिठातील कोंडा बाजूला काढणे, नंतर उफडणे म्हणजे धान्यातील साले वेगळी करणे, त्यानंतर चुंबकीय विलगीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. वाळूमधून लोखंडी खिळे वेगळे करणे, नंतर निवळणे यासाठी दिलेला आहे. तळाशी साचलेला किंवा बसलेला चिखलातील पाणी काढणे, नंतर घुसळणे, ताकातील लोणी वेगळे करणे, गाळणे, चहाची पाने चहातून वेगळी करणे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा एकच त्रिकोण तयार करून या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी विज्ञान यामधील पाठ क्रमांक 3 विलग करूया घटक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.